नमस्कार. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा मानला जाणारा सण आणि मराठी महिन्याप्रमाणे हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपल्या आजूबाजूचे वनस्पती असतील, म्हणजे सर्वच काय असतात, मोठ्या उत्साहात तयारीमध्ये असतात. आणि प्रत्येक वनस्पतीला एक वेगळी नवटी फुटते आणि या नवीन वर्षाचं हर्षमय स्वागत करण्यासाठी उल्हासित सर्व तयारीत असतात. त्याच पद्धतीने आम्ही देखील तयारीमध्ये आहोत. आम्ही मस्त घरी गुढी उभारली आणि गुढी उभारून प्रकाश सर, जाधव सर, तसेच आमचे नंदू सर या ठिकाणी आले. तर म्हटले चला नवीन वर्षाचं काहीतरी आपण कुठेतरी जाऊ, धार्मिक स्थळावरती जाऊ, कुठेतरी दर्शन घेऊन येऊ. मग आम्ही सर्वांची प्लॅनिंग झाली. आम्ही निघालो तो ओझरला. बघा आमच्या संघ जाधव सर आहेत, नंतर सर देखील आहेत. प्रकाश सर, मग कुठे चालवत आज आपण? आम्ही वजरला चाललेलो आहे. नंदू सर, आम्ही वजरला चाललो. नवीन वर्षाचं धार्मिक ठिकाणी दर्शन घ्यावं अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते. त्याच्यामुळे आम्ही प्रकाश सरांची इच्छा होती आपण कोणत्या तरी देवस्थानाला जावं. त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहोत सर्व. एकदम बरोबर आहे. धार्मिक ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे. आपण हॅपी न्यू इयर वगैरे करतो, पण ते इंग्रजी महिन्याप्रमाणे करतो. पण आता हे जे आहे आपलं, हे मराठी महिन्याप्रमाणे, आज आपला मराठी महिन्याप्रमाणे हा पहिला दिवस आहे. म्हणजे नवीन वर्ष आज आपलं सुरुवात होत आहे. आणि हा आपला आजूबाजूचा निसर्ग बघा कसा सजून धजून तयार आहे. आणि या वनस्पतीला काय नवीन पालवी फुटली, म्हणजे नवीन पानं आलेत. नवीन पानं म्हणजे काय असतं, हे जो महिना आहे नवचैतन्याचा महिना आहे आणि नवीन वर्ष आहे. आणि ह्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपणच तयार नसतो, तर आपल्या आजूबाजूचे जो निसर्ग आहे हा निसर्ग देखील तयार असतो. आता तुम्ही पाहता प्रत्येक जो वनस्पती आहे, प्रत्येक झाड आहे, त्याला नवीन पालवी फुटली, म्हणजे जुने पानं जातात आणि नवीन त्यांना बहर येतो. आणि त्याच वेळेस आपल्याला समजतं की पूर्वीच्या काळामध्ये लोक ह्याच्यावरती समजायचे की आता नवीन वर्ष चालू झालं. त्या पद्धतीने आता ह्या नवीन पालवी फुटली आणि ह्या नवीन पालवीमुळे आपल्याला समजतं की आता आपलं नवीन वर्ष मराठी महिन्याप्रमाणे आलेलं आहे. राम राम. माळशेज घाटामध्ये अति सुंदर असणारा नजारा. आणि हा नजारा आता जर आपण पावसाळ्यामध्ये आलो तर या नजारा पाहण्यासारखा असतो. आणि हाच आम्ही निसर्गरम्य वातावरणात हा नजारा पाहिला. नंदू सर, घेऊ तुमचा इकडे फोटो. बघा निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आणि कोकणाची शान. सर्वांची इच्छा होती माळशेज घाट बघण्याची. मग येता येता आम्ही थांबलोत. मग थोडासा देवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेतलं. जाधव सर, चष्मा लावा सरला. चष्मा लावल्याशिवाय आमच्या सरला म्हणजे व्यवस्थित वाटतच नाही. हा नंबर एक. आता नाश्ता करण्याची इच्छा आता जाधव सरांना नाश्ता करण्याची इच्छा झाली आहे. आता जाधव सरांना आम्ही नाश्ता हे जेवढा आपलं ते डायरेक्ट डोंगरावरती. आणि हे बघा कोकणाची शान ज्याला म्हटलं जातं, ते कोकणाची शान म्हणून ओळखलं जातं. ते कोकणाची शान माळशेज घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे. पावन झालेली भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. अशा सह्याद्रीमध्ये आम्ही आलेलो आहोत. हा बघा दरगाह भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने दरगाह भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
नंदू सर काय नाश्ता करताय काय? नाश्ता करायला थांबलो सर आपण मस्तपैकी मिसळ पाव खाऊया झणझणीत झणझणीत. आपल्या पोटाची थोडी तृप्त करू थोडं पोट अमृतवाणी. सर कसा आहे नाश्ता मग? जेवणाचा आस्वाद घेताना जाधव सर कसं वाटलं? छान म्हणतात. नंदूला घेऊन जायचं. ओझरच्या गणपतीला आलोत आम्ही मस्तपैकी नंदू आणि आम्ही. नंदू सर आम्ही सर्वजण बघा ओझरच्या गणपतीचा नजारा पाहण्यासारखाच आहे या ठिकाणी. कॅनल फुल्ली गर्दी जाऊ सर. म्हणजे येऊन आपलं अष्टविनायकापैकी एक असणारे आपले श्री विघ्नहर्ता याला मी दर्शनासाठी आलोत. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा आजूबाजूचा हा परिसर खूपच सुंदर आहे. हा विघ्नहार कारखाना दिसतो बघा इथं. विघ्नहारचा कारखाना. आणि हे मंदिर आपलं आहे. श्री विघ्नहार. ओझरून येता वेळेस म्हटलं थोडंसं थंड व्हावं आणि येता येता आपल्या माळशेज घाटामध्ये हा डॅम आहे. ह्या डॅमवरती आम्ही बोटिंग करण्यासाठी आलेलो आहोत. खूपच छान आहे आणि बघा आणि ह्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एकदम सुंदर आहे. ह्याच्या आजूबाजू शेतकऱ्यांना ह्याच्यामधून पाणी नेतात आणि या ठिकाणी कांद्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात घेतलं जातं. जवळपास पाणी 80 ते 75% आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही बोटिंग करणार आहोत. मस्तपैकी आम्ही डॅमवरती फिरायला आलो. हे आपला ओझरच्या पायथ्याशी शिवनेरीच्या पायथ्याशी असणारा हा डॅम आहे आणि बोटिंग करणार आहोत. याच्यामध्ये बोटिंग माळशेज घाटाच्या पायथ्याशी आहे बघा. हा माळशेज घाटाच्या एकदम काय असं पाणी गेलेलं वरती. बोटिंग साठी आलोत बघा. बोटिंग साठी आम्ही आलो मित्रांनो. S2 कारंजळे गाव माळशेज घाटामध्ये आहे. तलाव माग मोठा डोंगर सह्याद्रीच्या रांगा. सह्याद्रीच्या पर्वत बोटिंग रांगामध्ये करतो आता. हे सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये बसलेला हा सुंदर असा नजारा आहे आणि याच्यामध्ये आम्ही बोटिंग करतो. आणि जाधव सर ते नंबरला लागलेत. तर आम्ही चाललो पुढे. पुढे चाललो बोटिंग साठी. हे बघा मागची आमची बोट. आणि सध्या चालवणारा कोणीच नाही. आम्हीच चालवणार. ते बघा चालवणारा कोणीच नाही. आम्हीच चालवणार आणि आम्हीच एन्जॉय करू येणार. ओके बाय गाईज.